काय करतोय? हे शंभू शंकराच नवराजगड. हॅलो गाईज, खूप दिवसांनी एक ट्रेक करतोय, पावसाळी ट्रेक, आणि खूप भारी ट्रेक आहे. खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो आहे आता, आणि आता आम्ही 2 गड करणार आहेत, ते तुम्हाला नंतर सांगू. तर हे माहिती असेल तुम्हाला, लास्ट ट्रिपला होते आमच्या जोडीला विनोद, ऋषभ आणि आकाश. तर फायनली आता आम्ही घाटाच्या खाली पोहोचलोय. आता आहेत आम्ही खोपोलीला. इकडनं खूप चांगला असा क्लायमेट आहे इथे, बघू शकता तुम्ही. आम्ही आता त्या टायमाला आम्ही 6-7 जण येतो, पण आता सध्या 4 जण आहेत. हा, कशी ती उतरण नाही एकदम. एवढं खाली जायचं आहे, डेंजर आहे रे एकदम. मग काय परत बघू ते आकाश दाखव. हा विनोद. हो, राजगडापासून 10 किलोमीटर लांब आहेत. बघा व्ह्यू, बघा कसा आहे एकदम. इथे एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटतं रे. इथून बघू आता पुढे. 1 किलोमीटरच्या अंतरावर राजगड ना. तिकडे जायचं वरती एकदम. बघा तिथं बघा, हा पूर्ण राजगड आहे. पूर्ण राजगड आहे. मस्त पर 50 रुपये स्पेशल पार्किंग आहे. बघा किती मस्त पार्किंग. आणि आपला गड. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. शंकराचं नवराजगड. किल्ले राजगड. तर गाईज फायनली आम्ही राजगडावर चढत आहोत. तर थांबा जरा, तुम्हाला अगोदर पूर्ण किल्ल्याची माहिती देऊ. राजगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद, बेलाग आणि बलकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची गवाही देताना उभा आहे. राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा. हा किल्ला मराठा इतिहासातील महत्त्वाचा साक्षीदार आहे. तर आता आम्ही किल्ल्यावर चढायला सुरुवात करतोय. आताच इथे 2 पर्यटक गेले. त्याच्यामध्ये एकाने सांगितलं आम्ही 9ला स्टार्ट केलेला आणि आता आलोय, म्हणजे 1 वाजले जवळजवळ. आणि आता मी 1 वाजता सुरुवात करतोय चढायला. सुरुवातीच्या सध्या तरी मला पाय वाटा एकदम खराब दिसतात. पुढे बघूया. काय रे, कसं वाटतंय? मस्त, एकदम मस्त का? एवढा गड पार करता करता नाकी नऊ आलेत. पूर्ण भिजलोय घामाने. एक साईडला पाऊस पण आहे, पण थेंब थेंब आहे. कसं वाटलं तुला आकाश? चांगला. त्याला गड फिरायला खूप आवडतं, म्हणून त्याला आणलंय. तो आता मराठी शिकतो सध्या. येते त्याला थोडी. मी शिकतो. हां, तो शिकतोय आता मराठी.
मी ऑल्सो समजतो मराठी. हा, त्याला सर्व मराठी समजतंय आणि शिकतोय पण. हाँ सो गुड. हाँ एक्सट्रीमली गुड. इससे पहले रायगढ़ फोर्ट का मैंने ट्रैक किया हा, और अब ये दूसरा है मेरा महाराष्ट्र. माझा 5वा आहे. हाँ हा. तर ऋषभ आणि विनोद कसं वाटतं तुम्हाला? इथपर्यंत आले तुम्ही एवढ्या भारी पायऱ्यांवरनं. हा, टोनिक ठीक आहे रे. पावसामुळे बघ ना कसं झालंय पूर्ण. हे मोबाईल हातात ठेव, खिशात ठेव आणि गप चढा आता. मोबाईल खिशात ठेवू का हातात ठेवू नक्की काय बघ. खिशात ठेव आणि काय भक्कम टाका. गडाच्या मध्यभागी पोहोचलोय आम्ही आता. पायऱ्या ऍक्च्युली पावसामुळे ना पूर्ण चिकट झाल्यामुळे चढता येत नाही व्यवस्थित गडावर, त्यामुळे असं झालंय. चला चढा, कमॉन. आता 50% आम्ही पोचलोय, म्हणजे अर्ध्यावर आलोय. जवळजवळ 1 तास झाला आम्हाला. आता अजून 1 तास लागेल. ते बघा तिकडे जायचं आपल्याला, या साईडला जायचंय. कुठे तोरणा? हे तोरणा आहे म्हणजे त्या डोंगरावर आहे. अच्छा, बालिकेला कुठे आहे विनोद? कुठे? हा 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 हा, हा पहिला आहे, हा पाली अच्छा, पाली दरवाजा. ओके, चला फायनली आपण पाली दरवाजाकडे पोचलोय. काय आकाश, कसं वाटतंय? मस्त मस्त एकदम तू चांगलं. थकला नाही वाटतंय? नाही नाही नाही. मी थकलोय बाबा. रायगडचं कसं आहे, आम्ही उन्हाळ्यात चढलेलो, हे पावसाळ्यात आहे. पावसाळ्यात ना असे चिकटे होते, त्यामुळे चढायला जमत नाही व्यवस्थित. आम्ही आता पाली दरवाजाजवळ आलोय, आता पोचू. चला. कधी पोचू ते माहिती नाही. नाही पण जवळ दिसतं ना. हो दिसते ना. पाली दरवाजा दिसतं तिकडे. क्लाउड्स. तिकडे. हाँ आकाश तो बघ पाली दरवाजा. तिकडे जायचं आता आपल्याला, त्या टोकावर. तिकडनं डायरेक्ट तिथे एंडला आहे बघ, एंडला. हा चला. बॉटल पानी वाले पाणी, बॉटल पाणी. पानी पानी पानी. 50ला 1, 100ला 1. बघा काय पाहिजे. आता आम्ही पाली दरवाजाकडे पोचलोय. हे बघा, पण इथून दरवाजा दिसत नाही. दरवाजा आहे त्या साईडला, कारण जोपर्यंत इथे शत्रू येणार नाही तोपर्यंत त्यांना समजणार नाही दरवाजा कुठून आहे ते. तर दरवाजा हा त्या साईडला आहे, आणि दरवाजा त्या साईडला असल्यामुळे शत्रू इथून त्याला समजणार नाही, आणि इथून आपले मावळे त्यांच्यावर गरम ऑइल किंवा बाणाने वार करतील. उबला हुआ पानी हां, और तीर कमान से निशाना लगाते. यस. तर ही अशी पहिली आधीची टेक्नॉलॉजी होती. हे दरवाजा कुठे आहे? अच्छा, मग जायचं कुठून, यायचं कुठून? अच्छा, म्हणजे बघ किती 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 डोकेबाजी केली असेल. अरे किती डोकेबाजी केली असेल. हा हा, ओके ओके. बघा इकडनं पाय घसरला डायरेक्ट खाली. स्वर्गात? तुला स्वर्गात जागा भेटेल? आलो ना, विषय संपला. असं बोल, स्वर्गात आलोय. ये जो एरिया बीच का एरिया था, हे पाली दरवाजा आहे मेन. अजून दगड बघ ना, कसं मजबूत आहेत. विदाऊट सिमेंट. हे काय वापरलंय सिमेंटच्या आहे? चुनानी गुल, चुनाने जास्त गुल वापरतात. गुल. हा, बघ ना कसे बांधले असेल रे. ओ, अरे बापा. तू मोबाईल टाकी तो नुकल शूट मुरुदे. काय 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 मोबाईल टाकी टाकला EMI वर तर आहे. ठीक आहे गेम एमआय ना. किती EMI वर संपायला एमआय संपला ना. ठीक आहे ना. तर फायनली पाली दरवाजातून प्रवेश केलाय आतमध्ये. बघा, त्या काळात रचलेली सुंदर अशी नक्षी. बघा गड कसा केलाय, गड कसा तयार केलाय महाराजांनी.
टकला फुटेल असल दगडाचा हेक्टर. हे बघा हे आमचे इतिहास तज्ञ पूर्ण इतिहास माहिती आहे महाराजांचा. सगळ्या गडांचा इतिहास नॉलेज सर्व नॉलेज माहिती आहे. सगळ्या गोष्टी कव्हर करतात. महादरवाजा आहे ना. कॅमेरामॅन ऋषी फोटोशूट करते हुए 5 रुपये कॉपी. चलो महादरवाजाकडे. आकाश आपला हा महादरवाजा समजतो मेन दरवाजा. का? मेन दरवाजा मेन दरवाजा. वो था पाली दरवाजा और ये है मेन दरवाजा. पहिले पाणी नीचे जाने के लिए टेक्निक देख. हे आहे बघा. मी आमच्या ग्रुपचं तुम्हाला जरा इंट्रोडक्शन करून देतो. तर हा आमचा ग्रुप आहे तो ट्रॅव्हल मेट्स आहे. म्हणजे कुठे आता फोटो वगैरे जायचं असेल फिरायला तर हे सर्व पैसे वगैरे या स्पॉन्सरशिप करतात आणि पेट्रोल वगैरेचे हे करतात. आणि हे नवीन जॉईन झालेत फूडचे आणि मी फुकट. चला आणि मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. चला. तर आता आम्ही गडावर पोचलोय पण जोराचा असा पाऊस चालू झालाय आणि आम्हाला स्टार्टिंगपासून भिजायचं होतं पण पाऊसच आला नाही. आता पाऊस आला तर आम्ही वरती जाऊन मजा करणार आहोत. चला सर्वांनी कोट घाला. फायनली आपण आता गडावर 5 ते 10 मिनिटात पोहोचू. बघा तुम्ही बघू शकता धुक्क खाली काहीच दिसत नाही. बघा और ये हम बादलों की ऊंचाई में मौसम का मजा ढगामध्ये लेते हुए- ढगामध्ये ढग आमच्या वरती. क्लाउड्स बघा खाली आले सर्व ना. बादलों के बीच. काहीच दिसत नाही काहीच. हाँ, मेरा पहला एक्सपीरियंस है. काय बोलतो. मेरा पहला एक्सपीरियंस है ऐसे बादलों के बीच में. अच्छा मराठीत बोलू शकतो या गोष्टी. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे इन द क्लाउड्स. इन द क्लाउड्स ढगात ढगात गेलो होतो मी. ढगात फायनली आम्ही गडावर पोहोचलो. गडावर पोहोचलो. पावसाळ्यात ट्रेकला येण्याची मजा हीच असते. हे बघा पाली दरवाजा जिथून आपण आलो. हा राणीवर हा इकडूनच सरळच. चला तर पोचलोय. एक रिक्वेस्ट आहे कुठे गेले ते. सबसे लाइक इसमें कचरा जो डाला हुआ है तो तालाब है ऐसी जगह पे. दिस इज अवर हिस्टोरिक प्लेस. येस येस तो डोंट राईट. दिस टाइप ऑफ. ते समजायला पाहिजे रे. हे प्रत्येकाला आपण सांगून समजायला पाहिजे त्यांना स्वतःलाच. तुम्ही इकडे येता कशाला. हमारी पौराणिक हाँ ना. है और हमें ही बचा के रखना है. ते समजायला पाहिजे ना त्यांना. प्रत्येक गोष्टी थोडी आपण इथं बघायला असतो. कुठे गेले ते विनोद. या साईडला पूर्ण धुक्का आहे आणि इकडे बघ हे बॉटल याच्यामध्ये कचरापेटीमध्ये फेक. असं कुठे पण नको फेकू. चला बाले किल्ला. चला बाले किल्ल्यावर. याचे बाले किल्ला कुठे आहे. ते कुठे आहे. ते कुठे जातं. ते माचीवरती. ये चल. चला पद्मावती माचीला जाऊया. एवढे ठिकाणी फिरायचे आहेत आपल्याला. आता बाली किल्ल्याला जायचं आहे. पद्मावती बघितलं रे भाऊ. पाली दरवाजा झालं. आपण इथे होतो. आपण पाली दरवाजा महादरवाजा बघितला. ठीक आहे. बाले किल्ला मधोमध्ये ही इकडे गेली की मग चल बघू. चल जिथे जे आपल्याला आता खूप टाइम आहे आपल्याकडे. तसं पण भेटेल ते भेटेल. हे वाचून घ्या. कधी आले तर वाचून घ्या. हे स्क्रीनशॉट काढा आणि वाचा. चला चलो. स्क्रीनशॉट काढा आणि वाचा. अच्छा लगा. ऐसा रहता है. स्टार्टिंग में मजा नहीं आता है लेकिन जब अपन ऊपर आएंगे ना तभी वो स्टार्टिंग से एक साइड. मेरे को भी पसंद है सर. एकच तोप राहिले ती पण तुटले वाटते.
हे काय आहे रे ओरिजिनल आहे नाही गुंजवणे टाळे म्हणजे हे काय काम करणार आहे. हा ते पण असं ते बोलला ना तो अरे पण तो कुठली रे विनोद इथे? हे चोपीचं जे आहे ते बघ. हे तोपच आहे बघ औषध बघ हे बघ. हे बघ बघ कसं बनवले जातं आता आपल्याला बघायला भेटलो खरं म्हणजे. हे कुठे तोफखाने जिवंत ठेवलेत ना त्या ऍक्टिव्ह तोफ आहेत ना जंजिरावर जंजिरावरती. त्याची कशी नासधूस केली बघितलं ना कुठे पण. चला 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 हे तिकडे वरती जायचं ना आपल्याला. आता आम्हाला तिकडे वरती पण जायचं आहे जरा टायमात. तर आधी आम्ही बालेकिल्ला बघून येऊ. आता पद्मावतीला चाललो. पद्मावतीला चाललोय आता आम्ही. पद्मावती मंदिरात दर्शन करून आम्ही बालेकिल्ला बघायला जाणार आहेत. ते मातकलीत गेले का सोबत. हे आम्हाला गाईड तर गाईज हो तिथं काय गाईज गाईज हे आम्हाला सर्व गाईड करतात. राजवाडा पण दरवाजे जातो एवढं आहे राजवाडा तरी काहीतरी व्हायला पाहिजे ना. किंवा भूकंप वगैरे आले असेल डोंगर कसं राहिला असता. मग हे कसं काय तुटलं सांग उत्तर आहे तुझ्याकडे. तुला विचारले तू सांग मला. मला काय माहिती इतिहासात ते हे आहेत यांना सर्व माहिती असतं. इथं कोण आहे नाही का गाईड करणारा. तुला मी एक 2 महिने हे बघा अगोदर दिलेला. हे बघा सांगितलं प्लॅन करतो. हे वाचली का नाही तू. इतिहासाच्या माहितीनुसार राजवाड्याचे अवशेष म्हणजे इथे राजवाडे होते छोटे छोटे पण आता इथे काहीच दिसत नाही. ऑनली इथे फक्त दगड दिसतात अवशेष म्हणून. यदि तुझं माहिती आहे तो कमेंट बॉक्स में कमेंट प्लीज. काय कमेंट हां जर तुम्हाला असं माहिती असेल का हे दरवाज्यांचे अवशेषच का राहिले पूर्ण असे पूर्ण राजवाडे का नाही इथे दिसत आहेत. कारण की खाली सर्व दरवाजे वगैरे दिसतात आपल्याला पण हे दिसत नाही आहे. का नाही दिसत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला खूप हे पद्मावती देवी मंदिर ते आता सध्या रिनोव्हेशन केलं इथे पण ते असंच होतं आधीपासून. हे पाणी प्यायचं आहे आता पिऊ शकतो. आता हे झाले आता खराब झालं. प्रोव्हिजन पिण्याच्या पाण्याचीच होती ही अच्छा पण आता नाही पिऊ शकत. नको पिऊ तसा ऍक्च्युली पिऊ शकतो पण नको. आता त्या मनाने साफ आहे मध्ये मध्यंतरी खराब झालं. त्या आपल्यापेक्षा तरी खूप भारी पाणी आहे. चला. हा तुला ते लिहिलं पिण्याचं पाणी हे पण पिण्याचंच पाणी आहे. हा हे बघ सेम तसंच आहे काहीच फरक नाही. बघ हे बघा बॉटल्स टाकलेत बघ. अरे आकला पाहिजेत रे यांना. काढायचं का कसं काढणार पण. काठी आहे का काठी बघ रे काठी बघ एक लेके ना हो काठी. पद्मावती माते मंदिरमध्ये जाऊया दर्शन घेऊया. आता आपल्याला कुठे जायचं आहे तिकडे ना बाले किल्ल्यावर ना. तर त्याला इथून बाले किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा मेन किल्ला. काहीच नाही कोणच नाहीये फक्त खाली. माझे मित्र विनोद आणि ऋषी नुसते पळतात पुढे 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 नजाराचा आनंद घेत नाहीयेत. हे बघा इथे दोघेच काहीतरी बोलतात. कारण की ऋषीने यांना पैसे दिलेत. इतिहास तज्ञ विनोद किती पैसे दिलेत रे भाऊ. तर खूप पैसे दिले त्यामुळे विनोद आणि ऋषी सोडतच नाही एकमेकाला.
त्याचं भलतंच. गाइस विजिबिलिटी एकदम झिरो आहे. इथून तुम्हाला काय दिसत नाही, तुम्ही कुठून आलात कुठे जाणार आहेत काय समजत नाही आहे. आणि जे महाराजांचे अवशेष आहेत ते पण दिसत नाही तुम्हाला क्लिअरली. एवढी विजिबिलिटी झिरो होऊन जाते गडेवरती. सो हम लोग वहाँ से नीचे से उतर के इधर आए हैं. ये ऊपर मेन बाला किला गेट का ऊपर का व्यू है. पूरा बादलों से घिरा हुआ यहाँ पे संपूर्ण बादल एंड आहे ग्रीनरी एवरीवेयर. विजिबिलिटी इज वेरी लो. कुछ नाही दिख रहा है नीचे. हाँ एवढं पूर्ण धुक्का आहे ना वरती. खालची माणसं काही दिसत नाही. आम्ही कुठून आलोय हे पण कुठं माहिती नाही. आता महाराजांचा आपला राजवाडा आहे तिकडेच बघायचं आहे. ते कसे अवशेष आहेत त्यावर आपण जाऊया. चला. वरती जायचंय. वरती काय असेल. हाँ चलते हैं. आम्ही बालेकिल्ल्याच्या महादरवाजावर पोहोचलेला आहे. पण एवढा चढायला भयंकर आहे वाट तर तुम्ही पाहू शकता खाली. आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील. खूप डेंजर वाट आहे. इथे लेडीज लोकांनी जे मुश्किलनी आणणं मुश्किल आहे खूप. कारण वाट एवढी स्लिप होते आणि पाय तेवढं डेंजर स्लिप होतच नाही. ते खूप भयंकर वाट आहे. म्हणून वरती यायचा प्रयत्न कराल पण खूप स्ट्रगलनी वरती येऊ शकता तुम्ही. हम इतनी मेहनत करके वहाँ से चढ़ के ऊपर आए. म्हणजे मीटिंग. महाराजांची राजवाडे. पानी कम है. एक तलाव नहीं है. 12,000 पेटे इधर लिखा हुआ है. चल चला. तर गाईज फायनली आमचा राजगड कंप्लीट झालेला आहे. तसं कंप्लीट होत नाही, 3 दिवस लागतात. पण आम्ही असे जे जे मेन पॉईंट होते ते केलेच सर्व. आणि आता चाललो आम्ही परतीच्या वाटेवर. आणि भेटूया उद्या. नेक्स्ट ब्लॉग येईल तेव्हा त्याच्यात आम्ही थंबनेलवर देऊ. बघा तुम्ही. खूप मजा आली. पावसाच्या वातावरणामध्ये शक्यतो तुम्ही येताना जरा व्यवस्थित या. कारण की कंप्लीट झाली. हे बघ आता याला काहीतरी मराठी बोलायचं आहे आमच्या मित्राला. बोलता जा जा. किती कंप्लीट झाली. काय किती कंप्लीट झाली. राजगड फोर्ट सगळी झाली. सगळी नाही झाली रे. 3 दिवस लागतात तसे रे. 3 दिवस. जे आपण मेन पॉईंट होते ते आपण बघितलेले आहेत. मेन पॉईंट बघितलेले आहेत. आणि वरती बालेकिल्ल्याला पण जाऊन खूप मजा आली. ते आमची अविनाश बंधू तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतील सर्व डिटेल. नीट नीट खाली बघ. नीट खाली बघ. खाली बघ. चला. काय